नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. खूप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर काय झालं की तुम्ही जर आधीचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळलंच असेल की मी माहेरी आलेली आहे. आणि माहेरी कशासाठी आलेली आहे तर ते महालक्ष्मींसाठी. महालक्ष्मींचं जर तुम्हाला माहिती असेल, तुमच्याकडे असतील किंवा आजूबाजूला तुमच्या असतील आणि तुम्ही महालक्ष्मींचं करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की महालक्ष्मींच्या जेवणाच्या दिवशी सगळं काही घरच्या सुनांनाच करावं लागते महालक्ष्मींच्या ताटाचं. बाकी जे जेवायला बोलवतात ना तर ते मग आचार्यांकडून करून घेतात, पण महालक्ष्मींच्या ताटाचं जे आहे ते घरच्या सुना मिळून करतात. तर कल्याणी, दीपाली आणि उषावहिनी ह्या करायला यांनी सुरुवात केली होती. खूप काही यांचं झालं पण होतं. आणि नंतर मग इकडे पूजा वगैरे आम्हाला करायची होती आणि पानं वाढायचे होते. हे लोक रेडी व्हायला गेले होते, म्हणजे दीपाली, कल्याणी वगैरे हे रेडी व्हायला गेल्या होत्या. म्हटलं आंटी मी तोपर्यंत पानं वाढायची तयारी करतो, म्हणून मग आम्ही इथे पानं वाढायची तयारी करत होतो. आणि काय होते की जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे जिथे माझं सासर आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये काय होतं की संध्याकाळच्या महालक्ष्मी जेवतात. पण जिकडे माझं माहेर आहे अकोला डिस्ट्रिक्टमध्ये तिकडे सकाळच्या महालक्ष्मी जेवतात, म्हणजे 12 वाजेपर्यंत किंवा 12 नंतर. तर असं म्हणून संध्याकाळपर्यंत तर त्यांचे जेवण आटपून पण जातात आणि आमचे संध्याकाळी सुरू होतात 4-5 वाजता, तर ते रात्रीपर्यंत आटोपतात असं होते. तर मग तिथेच पाण्याची तयारी सुरू होती. आता पानं वगैरे वाढणं सुरू होते. आम्ही पानं वाढू इथे आणि आठवणीने इथे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. काही गोष्टी चूकभूल होतातच, म्हणजे प्रत्येकच जागी होतात. आणि यावेळेलाही आमच्याच्याने एक चूक झाली होती म्हणते. म्हणजे आता काय होतं की मी तर पहिल्यांदाच आली माहेरी महालक्ष्मींना. याआधी तर माझं कधी येणं झालंच नाही, कारण माझ्या सासरी महालक्ष्मी असतात. जर तुम्हाला माहिती नसेल, जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना नसेल माहिती की काय आहे काय नाही, काय सुरू आहे. पण माझ्या सासरी महालक्ष्मी असतात ना, त्यामुळे मी माहेरी येऊ शकत नाही. पण यावेळेला माझ्या सासरी महालक्ष्मी नव्हतात, त्यामुळे मग मी माहेरी आली होती. तर इथे ज्या पद्धती आहेत त्या मी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच बघत होते की कशा आहेत काय आहेत, आणि त्यानुसार मग करत होतो आम्ही. तर इथे आता जे पानं वाढणं सुरू होते ना तिथे सगळ्या गोष्टी त्यांनी काढून ठेवल्या होत्या, म्हणजे दीपालीनी वगैरे कल्याणीनी. तर ह्या सगळ्यांनी काढून ठेवल्या त्या सगळ्या गोष्टी आणि आम्ही वाढत होतो. आता माझं लक्ष नाही की काय आहे काय नाही ताटामध्ये. तर एक गोष्ट आणखी विसरलो म्हणते की भात ठेवायला भात ठेवायला विसरून गेलो होतो म्हणते आम्ही. म्हणजे आईनी जसं आणून दिलं आमच्याकडे, आता बघा आई आणून देत आहे आणि आम्ही इथे ठेवत आहोत. आणि मी अशी पानाची मांडणी केली होती. आणि खूप काही पदार्थ असतात ना या दिवशी. आता ज्यांच्याकडे बसतात ना त्यांच्याकडे माहिती असेल, आणि प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असते. म्हणजे आमच्याकडे काय होतं की लहान महालक्ष्मींना, मोठ्या महालक्ष्मींना एक क्वांटिटी असते, 16, 17, 9 अशा क्वांटिटीमध्ये आम्ही ते सगळ्या गोष्टी बनवतो. जसं पोळ्या बनवतो, पुरणाच्या पोळ्या 17, 16 आणि 9च्या क्वांटिटीमध्ये, वडे 17, 16, 9च्या क्वांटिटीमध्ये असतात. बाकी जे पण आहे ते 17, 16, 9च्या क्वांटिटीमध्ये असते. आणि मी यावर्षी पहिल्यांदाच बघितलं की करंजा पण आई पानावर वाढते. म्हणजे माझ्या सासरी करंजा पानावर वाढत नाही, फक्त फुलोरास लावून देतात करंजांचा. पण आई पानावर सुद्धा करंजा वाढते, म्हणजे 16, 17 आणि 9च्या असं क्वांटिटीमध्ये. तर असं आहे. मग इथे दिवे पण लागतात 17, 16, 9च्या क्वांटिटीमध्ये. मग एकसारखे असे दिवे लावतो आम्ही. तर अशी आमच्याकडची पद्धत आहे. आणि ही पद्धत माझ्या सासरी पण आहे एवढ्याच क्वांटिटीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढे पण म्हणजे या एवढ्यात विदर्भामध्ये बहुतेक हीच पद्धत आहे. मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये की विदर्भाच्या बाहेर पण अशीच पद्धत आहे की नाही म्हणून, जर तुम्ही विदर्भाच्या बाहेरून बघत असाल मला तर. आता मुठा, फळं, दिवे, पुरणाच्या पोळ्या आणि भजी, कुरडी, पापड ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणखी आंबील असते, दूध, दही, तूप, आणखी लड्डू असते, करंजा असतात पानावर वाढलेल्या, भरपूर काही आयटम्स असतात. म्हणजे मला आता आठवत कढी असते, कथली असते, आणखी डाळीची चटणी असते, आपल्या बाकीच्या चटण्या असतात जसं शेंगदाण्याची याची त्याची चटणी. आईने जवसाची चटणी बनवली होती, त्या कोवळ्याची भाजी असते. सगळ्यात जास्त तर कोवळ्याच्या भाजीला मान असतो. कद्दू म्हणतात ना कोवळं, त्या कोवळ्याच्या भाजीला मान असतो. तर कोवळ्याची भाजी खूप टेस्टी होते. महालक्ष्मींची कोवळ्याची भाजी किंवा गणपतीची कोवळ्याची भाजी ही तर यार खातच राहावं वाटते. तर महालक्ष्मींची कोवळ्याची भाजी तर मी कधीच मिस करत नाही. मला तितकी आवडते महालक्ष्मींची कोवळ्याची भाजी.
आली ना शेवटी मिनल. अरे वा. ती गुढे पत्ता शोधत येते. की एवढी भीती करत आली मी की आता घेत जाईल तर काय कल्ला करेल काय. नाही नाही नाही, कल्ला कशाला करते, कशाला कल्ला करते मी ताई, कशाला कल्ला करणार आहे. चल घे दर्शन, घे देवाचं. नाही ह्याच्या म्हणे मी ती माझी सबस्क्रायबर आहे. ते मोठे बाबा वगैरे समोर होते, दादा होते. मी म्हटलं त्यांना घर कसं काय माहिती, कसं काय माहित पडलं का घर. मला असं रोजही कमेंट टाकते की नाही, पाहतच होते मी ना म्हणतेच मला आवडते का तुमच्याकडे, मला आवडते तुमच्याकडे घर. मग बरोबर आली ते तुम्ही जाते पण ते बरोबर जाते दारापुरली घेतली ना. त्यावेळेस पहिल्यांदाच बाबाला घेऊन जाते ती बाबांचे ते जे म्हणत होते की ते कमेंट रोज असते, 3-4 असते. मला कमर ते काय तिला करमत नाही म्हणते माझ्या, मला करमत नाही म्हणते कांचनताईचे ब्लॉग नाही आले की. शेवटी ती शोधत शोधत येतेच. याही वेळेला ती शोधत शोधत आले. ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे किंवा मग जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहे किंवा जे रेग्युलर कॉमेंट करतात त्यांना माहिती असेल, मिनल ही माझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे. ती जी आलेली होती आता, आणि तिची खूप इच्छा होती यावर्षी माहेरी यायची. पण कारण काय झालं की तिने मला मेसेज टाकला होता. मी तिला म्हटलं होतं की मेसेज टाक, आणि माझं इन्स्टा बघणं नाही झालं. तर तिला मी रिप्लाय करूच शकले नाही. म्हणजे आता काय होतं की इन्स्टावर माझे ते लिंक्स वगैरेचे DM जातात ना, तर त्यांनी इन्स्टा इतकं भरून जाते, म्हणजे DM सेक्शन इतका भरून जातो की त्याकडे लक्ष देणं होत नाही. मग माझं लक्ष देणं झालं नाही तिकडे, आणि मी तिला रिप्लाय करू शकले नाही. आणि तरीसुद्धा ती घरपर्यंत पोहोचले. माहिती नाही तिला कसं काय घर माहीत झालं, किंवा मग कोणीच सांगितलं नाही आमच्यापैकी. तिला माहीत नाही कोणी सांगितलं, काय सांगितलं, तिने कसं शोधत आली ती सगळं घर वगैरे हे ते. पण ती महालक्ष्मींच्या वेळेला तिला खूप इच्छा होती की ताई यावर्षी मला महालक्ष्मींना यायचं आहे, आणि महालक्ष्मींनी तिची इच्छा पूर्ण केली बहुतेक. तर ती आलेली होती जेवणाच्या दिवशी ती सकाळी आली. तिला भीती होती की आता ताईने रिप्लाय केला नाही तर ताई काही बोलेल का की काय, म्हणजे वाटतं ना असं मनात की एकदम अचानक आपण कोणाकडे जात आहोत तर कोणी काही बोलेल का. पण असं काहीच नाही. माझ्याकडच्यांचे स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे. आणि कशाला, म्हणजे आपण स्वतःहून आमंत्रण देतो, ज्या वेळेला आपण कोणाला आमंत्रण देतो याला महालक्ष्मीच्या जेवणाला, आणि कोणी जर स्वतःहून येत असेल तर त्यांना कोण नाही म्हणणार आहे का. पण तिला असं वाटत होतं की आपल्याला दी रागवेल किंवा काही. तिच्या मनात जी भीती होती ती नंतर बोलून दाखवलं तिने, तुम्ही ऐकलंच असेल. पण मला नाही वाटत की मला असं काही वाटत होतं किंवा काही म्हणून. पण त्या सगळ्या DMमध्ये मी जात नाही, म्हणजे त्या सेक्शनला मी जास्त जात नाही, मेसेज सेक्शनला, म्हणून माझं ते मिस झालं. आणि तरीही सुद्धा देवाला तिला दर्शन द्यायचे होते, म्हणून ती आली इथपर्यंत, आणि छान दर्शन वगैरे घेतलं तिने. मस्त थांबली, आणि 1 दिवस थांबली ती पूर्ण. म्हणजे माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी ती, नंतर मग मी दर्यापूरला तिला सोडलं, आणि नंतर मग ती तिच्या गावी गेली. आणि इथे महालक्ष्मी स्वाशीनं बसवतात ना, तर माझ्या ताईची जी सून आहे ती नवीनच आहे, तिचं लग्नाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तिला आणि मला स्वाशीन म्हणून बसवलं होतं पहिल्यांदा, म्हणजे महालक्ष्मी जेवायच्या आधी. महालक्ष्मी नाही, पंक्ता जेवायच्या आधी मग 2 महालक्ष्मी बसवल्या जातात, आणि नंतर मग पंक्ता जेवायला बसतात. तर असं आहे. नंतर संध्याकाळी मग सगळे जेवण वगैरे झाले, आणि सगळ्यांचे आता पोटभर जेवण केल्यानंतर मग ते असं गॅसेस वगैरे हे ते. तर मुन्नाला स्पेशली सोडा प्यायचा होता, आणि त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं होतं, तर तो बोलला की तू चल माझ्यासोबत.
म्हणजे गाडी तू चालव आणि सगळ्यांना घेऊन जाऊ आपण सोडा प्यायला. तर आता तुम्ही बघालच समोर मी गाडी कशी चालवत आली. म्हणजे घरची गाऊन घातली होती मी आईची आणि त्या गाऊनवरच मला हा घेऊन आला. म्हणजे चेंज पण करायला याने वेळेने दिलं मला. इतका हे आहे तो. आणि बोलला की आतमध्ये बसल्यानंतर कोण बघतो, म्हणून मग मी गाऊनवर गाडी चालवत पहिल्यांदा असं झालेलं आहे माझं. म्हणजे पहिल्यांदा मी आयुष्यात एवढी हिंमत केली, तेही माहेरी आईची गाऊन घालून मी बाहेर पडली तेही गाडी चालवत. आणि इथे यांनी सोडा वगैरे घेतला. आता तुम्ही बघालच मला समोर की काय. आणि हो, ही जी मेहंदी आहे ना, मी बसल्या बसल्या आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो आणि मी मेहंदी काढली आणि ती खूप छान कलर चढला त्या मेहंदीला, बघा तुम्ही. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. घरी पण सोडा नाही आणला, आम्हाला तो सोडा आवडलाच नाही ॲक्च्युली. हे फॅन्टा आणला होता आणि स्प्राईट आणली होती. मग या सगळ्यांचे पण असंच पोटाचे प्रॉब्लेम झाले होते, म्हणून मग यांच्यासाठी हे सगळं आणलं होतं. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय.